असेच आपण मला सांगा की आपण डॉक्टर या फील्डमध्ये आले तर कशा प्रकारचं म्हणजे एक छंद आपल्याला लागला की आपल्याला नेमकं डॉक्टरच व्हायचं आहे, कारण ते एक मनात काय चावल होती डॉक्टर बनण्याची, काय सांगाल? नाही म्हणजे लहानपणापासून जेव्हा आपण कधी पण जेव्हा आपल्याला स्वतःला जेव्हा बिमारी असते किंवा स्वतःला जेव्हा त्रास असतो, जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तर ते एक आवड एक थोडीशी त्या ब्रँचबद्दल होती आणि तिच्यातनं शक्यतो एक घरी फॅमिली सपोर्टही मिळत गेला, कारण की आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे मी शक्यतो या ब्रँचकडे वळलो. आणि डेफिनेटली विदाऊट फॅमिली सपोर्ट हा जो कठीण जर्नी हा पॉसिबल नसतो. फॅमिलीनी, आईबाबांनी आणि बहिणींनी आणि वाईफ सगळ्यांच्या सोबत असल्यामुळे ही जर्नी मी करू शकलो. एज्युकेशन संदर्भात जर बघायला गेलं तर कशा प्रकारचा स्ट्रगल आपल्याला करावा लागला, काय सांगा? बेसिकली मेडिकल फील्ड जी आहे बाकी फील्डपेक्षा वेगळं असण्याचं कारण म्हणजे ड्युरेशन ऑफ द एज्युकेशन. म्हणजे मेन पार्ट आहे की MBBS हा जो ड्युरेशन आहे तोच एक 5.5 वर्षाचा एक कालावधी असतो आपला. त्याच्यामध्ये 4-4.5 वर्षाचं आपलं मेडिकल एज्युकेशन आणि नंतर इंटर्नशिपचं, आता तो अजून थोडा वाढत गेलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही एंट्रन्ससाठी प्रिपरेशन करण्यामध्ये तुमचं काही लोकांचं 1 ते 2 वर्षाचा पिरियड जातो आणि या होईपर्यंत तुमचं वय ऑलरेडी 20-24 क्रॉस केलेलं राहते, 22-4 पर्यंत. आणि नंतर तुमचं मग सुपर स्पेशलायझेशन असतं. तर MD आणि सुपर स्पेशलायझेशन असा जर वेळ पकडला तर तुम्ही अजून 3 आणि 3 म्हणजे असा जर ड्युरेशन आहे तर अजून 6 ते 7 वर्षाचा स्ट्रगल पुढचा असतो. आणि एवढं सगळं करून जेव्हा तुम्ही 30 to 32 इयर्स मधनं बाहेर पडता तोपर्यंत तुम्हाला फायनान्शियल बॅकअप किंवा एक जॉब प्रोफाईल मधनं बाकी फील्डमध्ये जे सेटल होऊन जातात 24-25 इयर्स मध्ये ते नसतं. आणि त्याच्यामुळे कुठेतरी ती नेहमी इन्सिक्युरिटी असते. आई वडिलांना पण ते वाटत असते, कारण की जर आपण मिडल क्लास फॅमिलीतनं आलं असतं तर नक्कीच त्यांना मुलाकडनं एक सपोर्ट लागतो, तो उशिरा मिळतो, ते नॅचरल असते. पण त्यामध्ये त्यांनी सपोर्ट करणं हा एक महत्वाचा आहे आणि समजून घेणं. आणि या फेजमधनं बाहेर येऊन तुम्ही पुन्हाहून ऍक्च्युअल जी कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे तिथे तुम्ही काम करता, तिथे तुम्ही स्वतःला प्रूव्ह करता आणि त्याच्यातनं बाहेर पडता. तर तेही कारण की इतकं सोपं नाही आहे प्रत्येक पर्सनला प्रत्येक फील्डमध्ये त्याच्या फील्डमध्ये एक्सपर्टाईज होऊन आणि तुम्ही त्याला स्वतःला सक्सेसफुल करणं. तर ती एक त्याची अजून एक वेगळी जर्नी असते. म्हणजे नुसतं एज्युकेशन घेऊन पूर्ण होत नाही, तर त्याला तिच्यातनं पुन्हा बाहेरून पुन्हा एक दुसरी परीक्षा द्यावी लागते, ती म्हणजे त्याच्या प्रोफेशनल फील्डमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी. तर तिच्याही मध्ये अथक परिश्रम असतात, ते विदाऊट परिश्रम तुम्ही करू शकत नाही आणि ते इतकं सहज नसते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमधनं तुम्ही कुठेतरी जाऊन एक उभे होता. तर मेडिकल फील्ड ही अशीच आहे, पण ती गोष्ट तुम्ही जर स्वतः आवड असली तरच करू शकता, कारण ही विदाऊट आवड करण्यासारखी फील्ड नाही आहे. कारण स्ट्रेस आहे, एक्सेसिव्ह वर्कआउट आहे, टायमिंग नाही आहे तुमच्या वर्किंग शेड्यूलचे, फॅमिली लाईफ कॉम्प्रोमाइज आहे, तुम्हाला तो सपोर्ट भेटला पाहिजे फॅमिलीकडनं. ह्या सगळ्या गोष्टींमधनं जेव्हा आपण बाहेर पडतो तर तेव्हा कुठे एक प्रॉपर असं म्हणता येईल की ते आम्ही दिसतो. पण हे जे दिसते ते फक्त बाहेरचं लाईफ आहे. आतलं लाईफ जे आहे फॅमिली फ्रंट, मुलांच्या फ्रंटवर, आईबाबांच्या फ्रंटवर आणि बाकी फ्रंटवर, तर ते तुम्हाला स्वतःला पर्सनल आहे. त्याच्याबद्दल शक्यतो ते कधीच कॉमन माणसापर्यंत जात नाही आणि ते कोणी बघतही नाही. फक्त दिसते एक डॉक्टर आहे, तो व्यवस्थित आहे, खाऊन पिऊन आहे, बस एवढंच दिसते. अशी डॉक्टर जे न्यूकमर आहेत, जे डॉक्टर या फील्डमध्ये जायची इच्छुक आहेत, त्यांना काय मेसेज आपण चॅनलच्या माध्यमातून द्याल? नाही, माझं सगळ्यांना डॉक्टरांना जेव्हा जी यंग जनरेशन डॉक्टर बनते तर त्यांना एकच सांगणं आहे की या फील्डमध्ये आपण येताना एक मनापासून एक स्वतःची आवड असणं आवश्यक आहे. कारण आपण जेव्हा डॉक्टर असतो ते एका जिवंत माणसासोबत किंवा कोणाचं आपण बरं करण्यासाठी करत असतो. तिथे तुम्हाला चूक किंवा तिथे काही पण एक सेकंड चान्स मिळत नसतो. त्यामुळे तुम्हाला तेवढं परफेक्ट राहून किंवा तेवढं तुम्हाला कॉन्सन्ट्रेट राहूनच करावं लागतं. हा एक मोठा डिसएडव्हान्टेज आहे, कारण तुमची एक साधी चूक कोणाच्या एका जीवासोबत म्हणजे अफेक्ट करते. आणि जोपर्यंत या फील्डमध्ये त्याचं डेडिकेशन किंवा त्याचं आवड नसेल तर ती कुठे स्वतःहून असं अनिच्छेप्रमाणे करण्यासारखी ही फील्ड नाहीये. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आवड निर्माण करून त्या फील्डमध्ये इंटरेस्ट असेल तरच वर्क करायला पाहिजे, त्याच्याशिवाय काही नाही. अशी सर आपण बहुतांश खूप साऱ्या वर्षापासून प्रॅक्टिस करत आहात आणि कित्येक तरी मरीजांना आपण ठीक केलेलं आहे. सध्या वेळ आहे कोरोना स्ट्रेन हा खूप वाढत आहे, नागपूरची स्थिती गंभीरशी झालेली आहे. काय सांगाल सर कोरोनाच्या लक्षात घेता? नाही, आता आपण जर ही फर्स्ट वेव्ह सोडून आपण जर आता सेकंड वेव्ह बद्दल बोलतो आहे, जी की डेफिनेटली फर्स्ट वेव्ह पेक्षा नेहमी ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये पण आपण बघितलं ही थोडी मोठ्या प्रमाणातच असते. कारण
आपलं एक तर लोकांचं त्या आजाराबद्दल असलेलं नॉलेज, त्यामुळे एक थोडा अननोईंगली थोडा कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्समध्ये कन्वर्ट होणं, स्वतःकडे कुठेतरी दुर्लक्ष होणं आणि त्याच्यामधनं डिसीज स्प्रेड जो आहे तो वाढणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. कारण फर्स्ट वेव्ह मध्ये जे स्वतःवर कंट्रोल आणि रिस्ट्रिक्शन मध्ये जो जगत असतो तो कुठेतरी एक स्वच्छंद लाईफ मध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातनं तो डिसीज स्प्रेड होत राहतो आणि स्वतःला आजाराबद्दल त्याला माहित असल्यामुळे थोडंफार अर्धवट मीडिया म्हणा की प्रत्येक कुठून नॉलेज आल्यामुळे असं वाटतं नाही होऊन जाईल. तर या अनावधानाने आणि आपल्याला लक्ष न दिल्यामुळे ही सेकंड वेव्ह ही नेहमी मोठी असते आणि सर्व सोसायटी ओपन झालेली असते फर्स्ट वेव्ह नंतर, त्याच्यामुळे हा स्प्रेड रॅपिडली वाढला असतो आणि नॅचरली सेकंड टाइम येणारा व्हायरस हा स्वतःला थोडाफार चेंज करूनच येतो, कारण तोही तेवढाच हुशार असतो. आणि ही सगळ्याच व्हायरस बद्दल झालेली हे आहे. इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर अस टू, म्हणजे आता आपल्याला म्हणणं की हा खरंच वेगळा स्ट्रेन आहे, पण हे नॅचरली पण होत राहते. आपण तेवढं आपलं इंडियन कंट्री किंवा आपल्या इंडिया पॉईंट ऑफ व्ह्यू एवढं त्याच्यावर आपण वर्क करत नाही, कारण की तेवढी आपली इकॉनॉमी किंवा तेवढं त्याच्यावर सपोर्ट करण्याची आपल्याकडे नाही आहे पॉसिबिलिटी. तर ही नॅचरल आहे, म्हणजे असं नाही की हे काही वेगळं घडतंय बाकी देशांपेक्षा, हे एक्सपेक्टेड आहे. पण प्रॉब्लेम हा आपल्याकडे आहे की एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या इंडियासारख्या कंट्रीमध्ये पॉसिबल नाही. एका 100 वर्षातनं घडणाऱ्या घटनेसाठी एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं आणि त्याला रन करणं आणि सक्सेसफुली बाहेर काढणं, तो एक मोठा प्रॉब्लेम. आणि त्याच्यामुळेच इनॅडिक्वेट इन्फ्रास्ट्रक्चरमुळेच जो काही त्रास होतोय तो रिप्रेझेंट होतो इन द फॉर्म ऑफ मॉर्टॅलिटी, फक्त सपोर्ट सिस्टीम न मिळाल्यामुळे. नाहीतर हीच मॉर्टॅलिटी कमी राहते की ऍडिक्वेट नंबर गेम कमी असले तर मॉर्टॅलिटी कमी दिसते. बस हा एक लोकांपुढे आलेला एक प्रश्न आहे किंवा त्याचं उत्तर त्यांना असं करते की नंबर ऑफ मॉर्टॅलिटी वाढली, पण याचं सिंपल कारण की आपलं इन्फ्रास्ट्रक्चर किती उभं केलं तरी हे फुलफिल करणं खरंच कठीण आहे. एकीकडे डॉक्टर पाटील हे अफाट मेहनत करत आहेत, 24 तास काम करत, आणि दुसरीकडे कुठेतरी जे पेशंट असतात किंवा पेशंटचे परिजन असतात त्यांच्याद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप डॉक्टर पाटीलवर उचलले जातात. काय सांगाल सर याचा, काय म्हणणार तुम्ही? कुठेतरी एक डॉक्टर आणि पेशंटचा मधला जो विश्वास आहे तो कुठेतरी खस्तांनी दिसत आहे, त्याला कशा प्रकारे काय सांगाल? नाही, याला मी म्हणजे प्रॉब्लेम काय होतोय की प्रत्येकाला मनुष्य काय झाल्याने या आजारामध्ये सेल्फिश झालेला आहे. करोनाच्या आजारामध्ये ना प्रत्येक मनुष्याला काय वाटते की मलाच फक्त ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, प्रत्येकाने फक्त माझ्याचकडे बघितलं पाहिजे. जरी मला आजार कमी असला तरी त्या डॉक्टरनी मला महत्व दिलं पाहिजे. पण मनुष्य म्हणून तो हा विचार नाही करत की बाबा माझा आजार कमी आहे, माझ्यापेक्षा क्रिटिकल पेशंटला जर त्याला सपोर्ट देत असेल कोणती मेडिकल सिस्टीम तर ती देऊ दिली पाहिजे. ही जी भावना जोपर्यंत आपल्या मनुष्यगण किंवा आपल्यामध्ये सोसायटीमध्ये जी स्प्रेड होत नाही तोपर्यंत आपण कधी पण सॅटिस्फाय नाही होऊ शकत. या आजाराने मी इतकं बघितलेलं आहे की आजारामध्ये ना लोक सेल्फिश झाले, म्हणजे मुलगा सून आपल्या आईबाबांना वेगळं करून देतो, स्वतःचा जीव वाचला पाहिजे. बायको नवऱ्याला दूर करून देते की मी स्वतः सेफ राहिली पाहिजे पण नवऱ्याला त्रास नाही, नवऱ्यामुळे मला त्रास नाही झाला पाहिजे. आई वडील मध्ये, मुलांमध्ये, नातवांमध्ये ही भावना पसरलेली आहे. मग जर म्हणाल की जर आपली सोसायटी जर अशी वागेल तर त्याच्यामध्ये अविश्वास तुम्ही स्वतःवरच आपले नाते करता, तो डॉक्टरवर म्हणणं कठीण आहे. तो आजच्या घडीमध्ये डॉक्टर हाच आहे या फील्डमध्ये जो 24 तास काम करतोय, पण तो स्वतःच्या जीवाची काळजी न करता आणि त्याच क्षणी जर त्या वडिलांचा मुलगा, त्या मुलाची आई किंवा मुलाचा त्याचा मुलांचे बायको ती इथे यायला तयार नाहीये, पण तोच डॉक्टर, ती स्टाफ, तीच त्याची काम करणारी मेड त्यांच्यासाठी काम करते आहे. तर ही व्हॅल्यू ऑफ द सिस्टीम आपण ओळखत नाहीये. तर याच्यापेक्षा आपल्यासाठी वाईट गोष्ट काय आहे? म्हणजे वाटतं ही जोपर्यंत सोसायटी चेंज होणार नाही. मी स्वतःच एक एक्झाम्पल सांगतो. माझ्या ओपीडीमध्ये मी एवढे पेशंट बघतोय तर माझ्या समोर एक कोविड पेशंट कोलॅप्स होतो आहे. त्या कोलॅप्स होणाऱ्या पेशंटला ते सगळे पॉझिटिव्ह पेशंट असताना एक सुद्धा पेशंट हात लावायला तयार नाही त्या ओल्ड लेडीला मदत करायला. तो डॉक्टर निगेटिव्ह आहे, तो स्टाफ निगेटिव्ह, तो जाऊन त्याला उठवतो, त्याची मदत करतो, त्याला हात. तर ही एक शोकांतिका आहे आपल्या एक सोसायटीची. ही जर जोपर्यंत आपण मनुष्य म्हणून एक आपण चांगला सोसायटीचा एक सिंपल आपण एक सोसायटीचा एक पार्ट आहोत, त्याची ही जी भावना तुम्ही चेंज करणार नाही तोपर्यंत मला वाटत नाही की तुम्ही डॉक्टरांना, तुम्ही कलेक्टरला किंवा तुम्ही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनला किंवा तुम्ही मीडियाला किंवा कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही. आपल्याला जर दुरुस्ती करायची असेल तर मला ती वाटते की ती स्वतःपासून दुरुस्ती केली पाहिजे. या आजारामध्ये सगळ्यात मोठा गुण जर मला जो वाटतोय तो शिकण्यासारखा म्हणजे आपलं स्वतःचं सेल्फिशपणा दूर करून दुसऱ्याला मदत करण्याची भावना जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत या आजारातनं फाईट करण्याची ताकद सगळ्यांमध्ये येणार नाही, मला असं वाटतं. सर, ऑरएस हॉस्पिटलच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर या कोविड स्ट्रेनच्या या वेळेमध्ये ऑरएस हॉस्पिटलमध्ये कशा प्रकारची फॅसिलिटीज आहे, कशा प्रकारे आपण म्हणजे ट्रीटमेंट करत आहात, काय सांगा? या सेकंड वेव्ह मध्ये जवळपास आम्ही जे मागच्या वेळेस जे अनुभवलं होतं, मागच्या वेळेसपेक्षा आम्ही जवळपास
3 पटीने काम करण्याचा प्रयत्न करतोय. का बरं काय होतं की यावेळेस नंबर ऑफ पेशंट जास्त असल्यामुळे आम्हाला जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते कमी पडतंय. तर आम्ही प्रयत्न करतोय की जितके पेशंट ऍडमिट करू शकतोय, जे की ज्यांना ऑक्सिजन सपोर्ट लागतोय, ज्यांना व्हेंटिलेटर लागतोय, जेवढे क्रिटिकल आहे त्यांना फक्त ऍडमिट करतोय. जे पेशंट माइल्ड टू मॉडरेट आहे, ज्यांना गव्हर्नमेंटमध्ये केअर नाही मिळत आहे, ज्यांना पेशंट बॉर्डरलाईन आउट टू सपोर्ट नाही पण क्रिटिकल आहे, यांना डे केअरवर ट्रीटमेंट देऊन त्यांची सुद्धा रिकव्हरी करतोय, त्यांना सुद्धा मॉनिटर करतोय. डेली बेसिसवर एक अराउंड डेली जवळपास आम्ही सकाळी 8 ते सकाळी रात्रीचे 8-9 पर्यंत ओपीडी करतोय. म्हणजे जेणेकरून पेशंटला डे टू डे मध्ये त्याला मॉनिटर करून त्याला हिच्यातनं आजारातनं बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतोय. पण ही सगळं शक्य आहे. शक्यतो आमची ग्रुप ऑफ डॉक्टर्स आम्ही सगळे एकत्र काम करतोय आणि राऊंड द क्लॉक काम करून आम्ही जितकं प्रयत्न आहे एक माणुसकीच्या नात्याने जेवढं प्रयत्न करता येते तो प्रयत्न करतोय. कारण या हिच्यामध्ये जे बघितलेलं आहे की आज ज्यांना काही बेड मिळतात तिच्यातनं एक 7 ते 10 पेशंट डिस्चार्ज होतात. पण येणारे पेशंट जे आहेत ते 40 ते 50 पेशंट आहे ज्यांना ऍडमिशन पाहिजे आहे. पण प्रत्येकाला नाही, पण ऍटलिस्ट त्यांना बेड शोधण्याच्या इच्छामध्ये न पडता त्यांना ट्रीटमेंट चालू करून त्यांना इंजेक्शन देऊन त्यांच्या आजारातनं रिकव्हरीचे साईन सिम्पटम त्यांना मिळाल्यावर ते डे केअरवरील ट्रीटमेंटमधनं बरेच पेशंट बरे होऊन जातात आहेत. त्यामुळे तो एक पार्ट आहे जो की प्रत्येक मनुष्याला फायनान्शियली सुद्धा पॉसिबल होत नाही ऍडमिशन करून. त्याचं पण फायनान्शियल आपण कॉस्टिंग कमी करून त्याला लवकर बरं करून या दोन्ही आजारातनं त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे असं म्हणता येईल की आतापर्यंत जी बेडची उपलब्धता न झाल्यामुळे जे खूप साऱ्या लोकांना त्रास होत होता तो आता नाही होणार. ऑजस हॉस्पिटलमध्ये बाय डे याच्यावर पण पेशंटची जी आमच्याकडनं जेवढी मदत होते, कारण की मी जरी केली तरी पण ती मदत सुद्धा कमी आहे. आज ते सुद्धा अनुभवतो आहे. म्हणजे ही प्रत्येकालाच म्हणजे आज प्रत्येक डॉक्टर फॅटर्नी प्रत्येक ऑर्गनायझेशनला हे करणं आवश्यक झालं आहे. कारण समोर जितके पेशंट आहेत त्यांना सर्व्हिस जितकी दिली ती कमी आहे. पण आज तुम्ही कसं जास्त कॅटर करून जितकं लवकर रिकव्हर करून तुम्ही त्यांना घरी पाठवू शकता हेच आपल्या हाती आहे. ऍज अ मनुष्य किंवा ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्ही हेल्प करू शकता. तो प्रयत्न करणं शक्यतो हे करण्याच्या मागे आम्ही एक 4-6 जण 8 जण सगळं ग्रुपमध्ये असल्यामुळे आम्ही एवढं सगळं करू शकतो. पण हे इतकं सोपं नाही आहे. ऍट द कॉस्ट ऑफ लाईफ, ऍट द कॉस्ट ऑफ स्टाफची हेल्प, आणि कारण की सगळ्यांची मदत लागते. स्टाफ पॉझिटिव्हली तुमच्या सोबत आहे, ते पण तुमच्या जीवावर घेऊन करतात आहे. त्या सगळ्या गोष्टींमध्ये एव्हरी मेंबर म्हणजे तो भाऊ असो, तो अटेंडंट असो, तो मावशी असो, ती स्टाफ असो किंवा आपलं बिलिंग डिपार्टमेंट असो की सगळेजण या सगळ्यांच्या मेहनतीने सपोर्ट शिवाय आम्ही हे करू शकलो नाही. पण त्या सगळ्यांचा या म्हणजे कठीण प्रसंगी जो म्हणतो आपण ते सगळ्यांची सोबत आहे म्हणून आम्ही हे सगळं करू शकतोय. बस एवढंच मी जे आहे करू शकण्याचा प्रयत्न करतोय. एक छोटासा प्रश्न सर, आपल्याला अगोदर पण कोविड झाला होता आणि आता पण कोविडचा स्ट्रेन आहे सर. एवढं करता सर्व म्हणजे एवढे पेशंट सांभाळत आहात, 24 तास काम करतात सर. कोरोना सेकंड स्ट्रेन पासून भीती वाटत नाही का? हो, म्हणजे ती प्रत्येकामध्ये असते, म्हणजे प्रत्येकामध्ये आहे, ती नॅचरल आहे. पण आता हे सांगणं कठीण आहे की तो मला इन्फेक्ट होईल नाही होईल. पण एक शक्यतो एक डॉक्टर की ज्या नात्याने जेवढं माझ्याकडनं प्रिकॉशन घेऊन जेवढी केअर घेता येते तो आम्ही सगळे डॉक्टर करण्याचा प्रयत्न करतोय. याच्या बियॉन्ड खरंच आमच्या हाती नाहीये. पण ती रिस्क खरंच डे टू डे मध्ये आमच्या याच्यामध्ये आहे. हे जेव्हा फील होते जेव्हा तुम्ही घरी पोहोचता आणि जेव्हा घरात तुमचे 2 छोटे मुलं असतात, वाईफ असतात, आई बाबा असतात, जेव्हा बघतात तेव्हा ही भीती मनामध्ये कुठे ना कुठे उभी होते. पण जो दुसरा दिवस सकाळी उठल्यावर पुन्हा तुम्ही त्याच कामाला लागून तिच्यातनं पॉझिटिव्हली बाहेर येता आणि कामाला लागता हेच आपल्या हाती आहे. आणि हिच्यातनं तुम्ही पुढे जाऊ शकता. कारण पुन्हा मी म्हटलं जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांचं दुःख जाणवणार नाही तोपर्यंत तुम्ही काम नाही करू शकणार. जेव्हा तुम्हाला दिसेल की तुमच्या दुःखापेक्षा दुसऱ्यांचं दुःख जास्त आहे तरच तुम्ही काम करू शकता, नाही तर तुम्ही आयुष्यात काम करू शकत नाही. आणि हे प्रत्येक मनुष्याने जरी निवडलं तर मला वाटतं ह्या आजाराबद्दलची भीती आणि या आजाराबद्दलचं असलेलं जे आउटकम आहे ते डेफिनेटली इम्प्रूव्ह